नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 5 भारत सामाजिक आणि धार्मिक सुधारणा या प्रकरणाचा आढावा घेणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची आवश्यकता आणि सुधारणा पर्व या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. भारतात युरोपियनांचं आगमन जेव्हा झालं तोपर्यंत आपला भारत सामाजिक दृष्ट्या खूप मागासलेला होता. मात्र जेव्हा ब्रिटिशांच्या राजवटीत ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये स्थापन झाली तेव्हा 19व्या आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये भारताची राजकीय गुलामगिरी आणि आर्थिक पिळवणूक सुरू झालेली होती. पण यासोबतच ब्रिटिशांनी भारतामध्ये इंग्रजी भाषा आणि इंग्रजी शिक्षण हे भारतीयांच्या आधुनिकीकरणास अत्यंत पोषक असं माध्यम वापरलेलं होतं. आणि मग त्यातून इंग्रजी भाषा आणि इंग्रजी शिक्षणामुळे तत्कालीन उच्च शिक्षित झालेली एक पिढी त्या सुशिक्षितांनी आपल्या आर्थिक मागासलेपणाची, प्रगतीहीन समाजाची कारणे पाश्चात्य समाजाच्या अध्ययनातनं करायला सुरुवात केली. म्हणजे बघा, कधी काळी सोन्याचा धूर निघणाऱ्या भारताला दरिद्री अवस्था प्राप्त झाली आहे का? कधी काळी वैश्विक कल्याणाची वाट दाखवणारी भारतीय संस्कृती आणि समाज आज का दिशाहीन झाला आहे? या प्रश्नाला त्यांनी वास्तववादी उत्तरे शोधायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मूळच्या कार्याचा, मूळच्या धर्माचा, उदात्त वैश्विक कल्पनांना, मानवतावादी विचारांना आपण विसरलोय. कर्मकांड, जातीभेद आणि धर्माच्या नावावर अनेक दुष्ट रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा यामुळे आपल्या समाजाची स्थिती पाणी साचलेल्या डबक्यासारखी झाली. डबक्यातील साचलेलं पाणी जसं घाणेरडं, अनेक रोगांचे जंतू, शेवाळ यामुळे पिण्यासाठी घातक बनतं, तसंच भारतीय समाजाचं झालं आहे. जेव्हा डबक्याचं पाणी सतत वाहतं राहील त्यावेळी ते डबकं निर्जर होईल आणि पाणी पिण्यास योग्य होईल. म्हणजे बघा, तेव्हाच या देशाच्या एकूण प्रगतीसाठी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत असा विचार बळावत केला. आणि म्हणून इंग्रजी शिक्षण घेऊन त्या शिक्षण पद्धतीच्या आधारे येथे उदयाला आलेल्या नवशिक्षित पिढीने सामाजिक क्षेत्रामध्ये महत्वाचं काम केलेलं दिसून येतं. सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण असतं याची जाणीव पहिल्या पिढीतील समाज सुधारकांना झालेली होती. यामुळे राजाराम मोहन राय यांच्यापासून सुरू झालेल्या सामाजिक धार्मिक सुधारणांचा आढावा आपण आजच्या या 5व्या प्रकरणातनं घेणार आहोत. तर राजाराम मोहन राय कोण होते? तर बंगाल प्रांतातील एका सधन ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले राजाराम मोहन राय. ते कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. एका मौलवीकडनं पर्शियन भाषेचं ज्ञान त्यांनी अवगत केलं आणि त्यानंतर वयाच्या 9व्या वर्षी पाटण्याला जाऊन 5 वर्ष अरेबिक भाषा आणि साहित्याचा अभ्यास केला आणि त्यानंतर 14व्या वर्षी बनारसला जाऊन त्यांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवलं. त्याशिवाय त्यांनी इंग्रजी, हिब्रू, लॅटिन यासारख्या भाषांचा देखील अभ्यास केला होता. या भाषांच्या सहाय्याने मुळातून हिंदू धर्माबरोबरच इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन इत्यादी धर्मांचा सुद्धा त्यांनी तुलनात्मक अभ्यास केला होता. आणि म्हणून 19व्या शतकामध्ये राजाराम मोहन राय यांच्यापासून सुरुवात नंतरच्या पिढीतील समाज सुधारकांनी म्हणजेच 19व्या शतकात भारतात समाज सुधारकांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली होती. भारतात ज्या काही रूढी, प्रथा, परंपरा होत्या, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना होत्या, चौकस आणि चिकित्सक वृत्तीचा अभाव होता, या गोष्टींमुळे भारतीय समाज मागे पडलेला होता. आणि त्यातच इंग्रजांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा भारतामध्ये सुरू केलेल्या होत्या आणि म्हणून इंग्रजांनी सुरू केलेल्या ह्या इंग्रजी शिक्षणामुळे येथील समाज सुधारकांची जगाकडे बघण्याची दृष्टी बदलली.
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता यावर आधारित नवसमाजाची निर्मिती करणं समाज सुधारकांना आवश्यक वाटू लागलं. सामाजिक धार्मिक सुधारणांच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण असतं याची जाणीव तत्कालीन नवशिक्षित वर्गाला झाली आणि म्हणून या तत्कालीन नवशिक्षित वर्गाने 19व्या शतकात जनजागृती करायला सुरुवात केलेली दिसून येते. आणि म्हणून हे सुधारणा पर्व, भारतातील सुधारणा पर्व आपण राजाराम मोहन राय यांच्या कार्यापासून बघणार आहोत. राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचा जनक असं देखील म्हटलं जातं. भारतातील आद्य समाज सुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजाराम मोहन राय यांचा जन्म बंगालमध्ये झाला. यांनी अनेक भाषा अवगत केलेल्या होत्या. अनेक धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केलेला होता आणि म्हणून धर्म सुधारणेतून समाज सुधारणा करण्यासाठी त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली. वास्तविक सर्व धर्मांचा मूळ भाषेतून सूक्ष्म अभ्यास करणारे राजाराम मोहन राय एखादा नवा धर्म स्थापन करू शकले असते, पण त्यांची मूलतः जी भूमिका होती ती धर्म सुधारकाची होती आणि या धर्म सुधारणे पाठीमागे दृष्टिकोन होता तो समाज सुधारणेचा. आणि म्हणून हिंदू समाजातील धर्माच्या नावावर ज्या काही बोकाळलेल्या रूढी परंपरा होत्या त्यांची त्यांना शिष्यारी आलेली होती, किळस आलेली होती. म्हणजे त्यांच्याच कुटुंबात असं उदाहरण घडलं होतं. खुद्द त्यांच्या भावाच्या मृत्यूनंतर त्यांच्या वहिनीला, म्हणजे त्यांच्या मोठ्या भावाच्या पत्नीला पतीच्या मृतदेहाबरोबर सती जावं लागलं आणि ती सती जात असताना तिच्या वाचवाच्या टाहोने धर्मांध समाजाला जरा देखील कनवतेचा पाजर फुटला नव्हता. आणि ही प्रत्यक्ष घटना बघून या घटनेचा राजाराम मोहन रायांवर खूप परिणाम झाला आणि त्यातनं ते अंतर्मुख झाले. विविध धर्माच्या आणि हिंदूंच्या वेद उपनिषदांच्या तत्वज्ञानाचा त्यांनी जो अभ्यास केला त्यातून त्यांच्या लक्षात आलं की कर्मठ पुरोहितांनी कर्मकांडाचे, मूर्तीपूजेचे स्तोम माजवून वेद उपनिषदातील मूळचा विश्वात्मक दृष्टिकोन असलेला मानवतावादी हिंदू धर्म अत्यंत विकृत केलेला आहे. कुराणातील एकेश्वरवाद, बायबलमधील नैतिकता, रूढाचार, हिंदू धर्मातील एकात्मतावाद यांनी ते प्रभावित झालेले होते. पण खुद्द ख्रिश्चन धर्म प्रसारक हिंदूंमधील वेगळ्या प्रथा, चालीरीती, जाती व्यवस्था, अमानुष प्रथा यांच्या निमित्ताने हिंदू धर्मावर प्रचंड टीका करत होते. त्यामुळे अनेक लोक धर्मांतर करून घेत होते. राजाराम मोहन राय यांना हिंदू धर्मातील महान तत्व पटलेली होती. त्यात शिरलेल्या दोषांचं त्यांना निराकरण करायचं होतं. म्हणजेच हिंदू धर्माचा विघटन त्यांना थांबवायचं होतं आणि त्याचबरोबर धर्माच्या नावावर फोफावलेले समाजातील अनेक दोष, समस्या त्यांचं निराकरण देखील रॉय यांना करायचं होतं. उदाहरणार्थ उच्च नीच भेदभाव असेल, स्त्रियांच्या समस्या असतील, रूढी प्रथा असतील, वर्णवादाचं स्तोम असेल, जुन्या कर्मठ विचारांना चिकटून राहण्याची वृत्ती असेल किंवा नव्या शिक्षणाला विरोध यासारख्या गोष्टींमध्ये त्यांना बदल घडवून आणायचा होता. आणि म्हणून धर्मग्रंथांमध्ये सती जाणं हे धर्म कर्तव्य असल्याचा उल्लेख नाही हे राजाराम मोहन राय यांनी सर्वप्रथम सिद्ध केलंय. त्यांनी सती प्रथेविरुद्ध एक इंग्रजी भाषेमध्ये लिहून ते प्रसिद्ध केलं आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच 1829 मध्ये तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सती प्रथा नष्ट केली. समाजातील बालविवाह असेल, पडदा पद्धत असेल याला देखील त्यांनी विरोध केला होता, कारण या पद्धतीमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधनं येतात असं राजाराम मोहन राय यांचं मत होतं. म्हणजे हिंदू धर्मातील रूढी परंपरांना त्यांचा विरोध होता. या विरुद्ध त्यांनी लढा दिलेला होता. 4 डिसेंबर 1821 रोजी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेत आणि 22 एप्रिल 1822 रोजी मिरात उल अखबार हे पर्शियन भाषेतील वृत्तपत्र राजाराम मोहन राय यांनी सुरू केलं होतं. इतकंच नाही तर 1828 ला त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केलं.
समाज जागृतीसाठी बंगाली भाषेतील पहिलं साप्ताहिक सुरू केल्यानंतर त्यांनी भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था या संदर्भात लेखन केलं. त्यासाठी वृत्तपत्र आणि सुधारणा चळवळी सुरू केल्या. 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केल्यानंतर ईश्वर एकच आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही असं त्यांनी प्रतिपादन केलं आणि मूर्तीपूजेला विरोध केला. त्यानंतर मुघल सम्राटाचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते. त्यांना नवविचारांचे जनक असं म्हटलं जातं. त्यांनी सर्वप्रथम ब्रह्मपत्रिका नावाचे वृत्तपत्र देखील सुरू केलं होतं. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे आणि तो निर्गुण, निराकार, निरहंकारी आहे असं राजाराम मोहन राय मानत होते. समाजाला नवीन दिशा देण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलेलं आहे. त्यांनी स्वतः हिंदू समाजास इंग्रजी शिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्थांची स्थापना करण्यावर भर दिलेला आहे. इंग्रजी शिक्षण देणारं एक विद्यालय त्यांनी सुरू केलंय. वेदांत कॉलेज काढलंय. हिंदूंच्या अध्यापन आणि पाश्चात्यांची भौतिक विद्या या दोहोंचा समन्वय त्यांनी साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. रॉय यांनी आत्मीय सभेच्या माध्यमातून सर्व धर्मांमधील समान तत्व शोधण्याचा प्रयत्न केला होता. हीच आत्मीय सभा 1828 पासून ब्राह्मो समाज या नावाने ओळखली जाऊ लागलेली होती. म्हणजे ब्राह्मो समाज स्थापन करण्यामागचा त्यांचा जो उद्देश होता तो उद्देश बघा, भिन्न धर्मीयांना एकत्रित करून समाजातील रूढी परंपरा दूर करणे. या माध्यमातून त्यांनी सतीप्रथा, बालविवाह, जाती व्यवस्था तसेच इतर सामाजिक रूढी परंपरा बंद केलेल्या. म्हणजे अशा रीतीने राजाराम मोहन राय यांनी भारतातील जुन्या रूढी परंपरांना विरोध करतानाच नवीन विचार, स्वातंत्र्य यांचा स्वीकार केला आणि समाज सुधारणेचा सतत आग्रह धरला. आपल्या लेखांमधून त्यांनी आधुनिक विचारांची पायाभरणी केलेली आहे. राजाराम मोहन राय यांच्यानंतर देवेंद्रनाथ ठाकूर यांनी या ब्राह्मो सभेचे कार्य पुढे नेटाने सांभाळलेले दिसून येते. त्यांच्यानंतर केशवचंद्र सेन यांनी हे कार्य सांभाळले. कालांतराने दोघांमध्ये मतभेद झाले, त्यामुळे केशवचंद्र सेन यांनी भारतवर्षीय ब्राह्मो समाज स्थापन केली. राजाराम मोहन राय यांनी दक्षिण अमेरिका खंडातील स्पॅनिश वसाहतीत साम्राज्याविरुद्ध चाललेल्या स्वातंत्र्य चळवळींना देखील पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे भारताबाहेर देखील त्यांचं कार्य आहे. स्पेनमधील राजेशाही विरोधातील उदारमतवाद्यांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. मुघल बादशहाची बाजू मांडण्यासाठी 1830 मध्ये ते इंग्लंडला गेले होते, मुघल सम्राटाचे राजदूत म्हणून. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते आणि म्हणून त्यांना नवविचारांचा जनक म्हटलं गेलेलं आहे. त्यांनी सर्वप्रथम ब्रह्मपत्रिका नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. बादशहाने राजाराम मोहन राय यांनाच राजा हा किताब दिलेला आहे, राजा, आणि म्हणून त्यांचं नाव राजा राम मोहन रॉय या नावाने त्यांना ओळखलं गेलेलं आहे. इंग्लंड आणि फ्रान्समधील वास्तव्यामध्ये त्यांनी भारतीय संस्कृतीची ओळख युरोपियनांना करून दिलेली आहे. भारतीय संस्कृतीतील काही महत्वाची मूलभूत तत्व त्यांनी युरोपियनांना सांगितलेली. भारतीयांना युरोपातील नव्या मानवतावादी मूल्याची ओळख करून दिलेली. म्हणजेच त्यांच्या कार्यातनं सांस्कृतिक देवाणघेवाण घडवून आणण्याचं महान कार्य राजाराम मोहन राय यांनी केलेलं दिसून येतं. आपल्या लेखनातून त्यांनी आधुनिक विचारसरणीचा पाया घातलेला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन मानव धर्म सभा, परमहंस सभा, ज्ञानप्रसार सभा यासारख्या संस्था नंतरच्या काळामध्ये उदयास आलेल्या आहेत. 1824 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने वृत्तपत्रांवर कडक नियंत्रणाचा कायदा केला. तेव्हा रॉय यांनी चंद्रकुमार ठाकूर, द्वारकानाथ ठाकूर, हरचंद्र घोष, गौरीचरण बॅनर्जी, प्रसन्न कुमार ठाकूर यांच्या स्वाक्षऱ्यांचं एक निवेदन सरकारला पाठवलं. तत्कालीन इंग्रज सरकारला ते निवेदन पाठवलं. गव्हर्नर जनरलने या निवेदनाकडे दुर्लक्ष केलं. तेव्हा रॉय यांनी इंग्लंडच्या राजाकडे अर्ज पाठवला. त्यातील 2 ओळी महत्वाच्या आहेत.
त्यामध्ये राजाराम मोहन राय लिहितात, सत्ता स्थानावर असलेल्या व्यक्तींचा वृत्तपत्र स्वातंत्र्याला विरोध असतो, कारण त्यामुळे त्यांच्या कारभारावर न रुचणारे नियंत्रण येण्याची शक्यता असते. म्हणजे अशा प्रकारे शब्द हे हत्यार वापरून त्याला कृतीची जोड देऊन राजाराम मोहन राय यांनी भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्याचं महत्वाचं कार्य केलेलं दिसून येतं.